या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षराला अधिपतीची खूप आठवण येत असते आणि त्यामुळे मग ती तिच्या डायरीमध्ये अधिपतीविषयी लिहायला सुरुवात करते. ती त्या डायरीमध्ये लिहित असते की अधिपती, आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी जे बघतो ते वास्तव असतं, मात्र आपल्याला जे जाणवतं ते सत्य असतं. खरं तर मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा तुम्ही चौकामध्ये मारामारी करत होता. तुमच्याकडे बघून मला असं वाटलं की तुम्ही गुंड आहात, मात्र ते फक्त एक वास्तव होतं. आणि त्यानंतर मला कळलं की त्या गुंडांनी काही मुलींची छेड काढली होती, म्हणून तुम्ही त्यांना मारलं आणि हेच माझ्यासाठी सत्य होतं. तर दुसरीकडे अधिपतीसुद्धा डायरीमध्ये अक्षराबद्दल लिहित असतो. तो लिहित असतो की मास्तरीनबाई, ही डायरी लिहायला तुम्ही मला शिकवलंत, पण आता तुम्हीच मला सोडून गेलात. तर दुसरीकडे अक्षरा लिहित असते की अधिपती, तुम्ही कायम सत्याच्या बाजूने उभे राहता. आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक वेळी फक्त सत्याची बाजू घेतली आहे, मग याच वेळी तुम्ही असं का वागलात? सत्य तुमच्या डोळ्यांपुढे असूनसुद्धा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष का केलंत? मला खरंच तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तर दुसरीकडे अधिपती त्याच्या डायरीमध्ये लिहित असतो की मास्तरीनबाई, मनातल्या गोष्टी या कागदावर लिहिता येतात, पण नशिबातल्या गोष्टी कुठल्या कागदावर लिहायच्या? तुमच्याशिवाय ही डायरीच नाही तर आमचं आयुष्यसुद्धा कोरा कागद आहे. तुमच्याशिवाय आम्ही आमच्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही. आणि मग त्यानंतर त्याचं अक्षरावर किती प्रेम आहे ते सगळं तो त्या डायरीमध्ये लिहितो. आणि मग त्यानंतर तो अक्षराच्याच आठवणींमध्ये हरवून जातो. त्याला अक्षरासोबत घडलेला एक प्रसंग आठवतो. अक्षराने त्याला नव्याने शिकवायला सुरुवात केलेली असते. अधिपती अक्षराने सांगितलेला अभ्यास पूर्ण करत असतो आणि तो तिला म्हणत असतो की मास्तरीनबाई, बायकोपेक्षा ना मी तुमच्यातल्या मास्तरीनबाईंवर जास्त प्रेम करतो. आणि ते ऐकून अक्षरासुद्धा लाजते आणि मग त्यानंतर ती अधिपतीला शिकवायला सुरुवात करते. अधिपतीला हे सगळं काही आठवत असतं आणि त्यामुळे तो मनोमन खूप खुश होतो. तर दुसरीकडे अक्षरासुद्धा म्हणत असते की अधिपती, तुम्हाला माझ्यासारखी मुलगी हवी होती ना, मग आता ती मुलगी येणार आहे. मला लवकरात लवकर तुम्हाला ही गुड न्यूज द्यायची आहे, पण त्यासाठी प्लीज तुम्ही मला भेटा. तर दुसरीकडे अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, तुम्हाला आठवतं आहे का, आपण घराबाहेर 10 दिवस राहिलो होतो. त्यावेळी ना आपल्याकडे पैसे होते ना डोक्यावर छप्पर होतं, मात्र आपण एकमेकांसोबत खूप आनंदी होतो आणि आता तोच आनंद मला पुन्हा हवा आहे. तर दुसरीकडे भुवनेश्वरीचं बोलणं ऐकून आजी खूप घाबरतात आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणतात, अगं भुवे, तू त्या पोरांना एकमेकांपासून दूर करू नको. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, त्यांचं एकमेकांवर खूप जीव आहे. तर भुवनेश्वरी निर्दयीपणे म्हणत असते की मग काय, आम्ही त्यांचा जीव घेतोय का? फक्त त्यांना एकमेकांपासून वेगळं तर करतोय. तर आजी म्हणत असतात की अगं, ते दोघेजण एकमेकांशिवाय जगू शकणार नाही, तू असं वागू नको. मात्र भुवनेश्वरी ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की त्या मास्तरीनबाईंनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आमचं लग्न मोडलं. आता जोपर्यंत आम्ही त्यांचं लग्न मोडत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. त्यावर आजी म्हणत असते की भुवे, तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते खरंच चुकीचं आहे, पण तू खंबीर आहे. प्रत्येक प्रसंगातून तू खंबीरपणे बाहेर पडलीस. मात्र त्या पोरीचं तसं नाही ग. जर तू तिला अधिपतीपासून वेगळं केलं तर ती पोर तुटून जाईल. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते, तू आम्हाला मनाने खंबीर आहेस असं म्हणालीस ना, म्हणजे निदान तुला हे तरी मान्य आहे की आम्हाला मन आहे. मग तू आमच्या मनाचा विचार कर ना. त्या बाईच्या मनाचा विचार का करतेस? त्यांनी आमच्या मनाचा विचार केला का? नाही ना. तर आजी म्हणत असते की अगं भुवे, तू असं नको वागू. तर भुवनेश्वरी म्हणत असते की त्यांच्यापेक्षा जास्त सहन तर आम्ही केलं आहे. आम्ही मोठ्या मालकांसोबत एका छताखाली राहतो तरीसुद्धा त्यांच्या प्रेमासाठी अजूनही तरसतोय. मात्र सुनबाईंचं तसं नाही आहे ना, त्या त्यांच्या आईवडिलांकडे आहेत, त्यामुळे त्यांना आमच्या इतका त्रास होणार नाही. आणि त्यावेळी दुर्गीसुद्धा मध्ये पडत म्हणते की आत्या, तू ना त्या मास्तरडीची अजिबात बाजू घेऊ नको. ताई जे काही करते ना ते अगदी बरोबर आहे. मात्र आजी म्हणतात की दुर्गे, तू मध्ये पडू नको, तुला काही माहीत नाही. मात्र दुर्गे ऐकायला तयार नसते, त्यामुळे आजी तिच्याशी वाद घालू लागतात. मात्र भुवनेश्वरी आजींनाच गप्प करते आणि दुर्गेची बाजू घेत म्हणते की दुर्गे जे काही करते ना ते अगदी बरोबर आहे आणि ती आमच्याचसाठी हे सगळं करते. मात्र आजी म्हणत असतात की तुम्ही जे करताय ना ते खूप चुकीचं आहे. मात्र भुवनेश्वरी तिला स्पष्ट
स्पष्टपणे म्हणते की आता तुला एकाची बाजू घ्यावीच लागेल, तू आमच्या बाजूने आहे की सुनबाईंच्या हे तुला आत्ताच सांगावं लागेल. आणि तिचा तो प्रश्न ऐकून आजी काळजीत पडतात. त्या म्हणत असतात की अगं मी तुमच्या दोघींपैकी एकीची बाजू नाही घेऊ शकत. जशी तू मला जवळची आहे तशी सुनबाईसुद्धा जवळची आहे. ती पोर मला खूप जीव लावते, माया करते. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की त्या हे सगळं फक्त त्यांच्या स्वार्थासाठी करतात. मात्र आजी हे काही ऐकून घेत नाही. त्या म्हणत असतात की भुवे अगं आपण एका घरात राहतो, घरामध्ये असं गट पाडणं बरं नाही. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की तुला आता आमच्या दोघींपैकी एकीची निवड करावीच लागेल आणि जो गट तू निवडशील ना त्याच गटात तू कायमचं राहायचं, पुन्हा माघारी वळून बघायचं नाही. आणि ते ऐकून आजी नाईलाजाने म्हणतात की भुवे तू माझी लेक आहे, मी तुझ्या विरोधात जाईल का? तर भुवनेश्वरी म्हणत असते की ठीक आहे, म्हणजे तू आमच्या बाजूने आहे असं आता आम्ही गृहीत धरतोय. आणि मग ती आजींना धमकीच देते की याच्या पुढे घरातल्या बातम्या सुनबाईंना द्यायच्या नाहीत आणि जरी काही सांगितलं ना तरी ते खोटं सांगायचं. इकडच्या बातम्या तिकडं, तिकडच्या बातम्या इकडं असं काही करायचं नाही. आणि ती आजींकडून तसं वचनसुद्धा घेते आणि हसतच म्हणते की आता काही झालं ना तरी मी गप्प बसणार नाही, जोपर्यंत मी त्या सुनबाईंना धडा शिकवत नाही, त्यांना आमच्या अधिपतींपासून वेगळं करत नाही, तोपर्यंत मी शांत राहणार नाही. दुसऱ्या दिवशी भुवनेश्वरी आजी दुर्गी आरती करतात. मात्र त्यावेळी अधिपती त्या ठिकाणी नसतो. काही वेळानंतर तो त्या ठिकाणी येतो, देवीचा आशीर्वाद घेतो आणि मग भुवनेश्वरीच्या सुद्धा पाया पडतो. त्यानंतर ते दोघेजण चहा पिण्यासाठी जातात. आजी त्यांच्यासाठी चहा घेऊन येतात. तर भुवी म्हणत असते की आई तुझ्या हाताला ना वेगळीच चव आहे आणि मग ती तिच्यातला अर्धा कप चहा आजींना सुद्धा देते. मात्र आजी तिच्यावर चिडलेल्याच असतात, त्या चहाला नकार देतात. मात्र भुवी रागातच त्यांच्याकडे बघते, त्यामुळे त्या नाईलाजाने चहा घेतात. त्यानंतर दुर्गी त्या ठिकाणी येते, तिलासुद्धा चहा प्यायचा असतो. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की एकदा चहा पिली ना मग तो बस आहे, जास्त चहा पिऊन तुला ॲसिडिटी होईल, त्यामुळे ती मग चहा घ्यायला नकार देते. तर अधिपती विचारत असतो की माझ्यासाठी कोणाचा फोन आला होता का? आणि त्यावर आजी पटकन सांगायला जातात की हो. मात्र त्या पुढे काही बोलणार इतक्यात दुर्गी आणि भुवी रागातच त्यांच्याकडे बघू लागतात आणि त्यांना गप्प बसायचा इशारा करतात. त्यामुळे आजी अधिपतीला काही सांगत नाही. अधिपती त्यांना पुन्हा पुन्हा विचारतो की काय झालं आजी, तुला काय बोलायचं होतं? मात्र आजी घाबरून गप्प बसतात. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी मुद्दाम अधिपतीला म्हणते की अधिपती तुम्ही सुनबाईंच्या फोनची वाट बघताय का? मात्र अधिपती म्हणत असतो की नाही आईसाहेब, आम्ही कशाला वाट बघू. पण भुवी हसतच म्हणते की आम्ही सगळेजण तर घरातच आहोत, मग तुम्हाला कोण फोन करेल? तुम्ही मागाचपासून सारखं विचारताय की कोणाचा फोन आला होता का, म्हणजे याचा अर्थ एकच होतो की तुम्ही सुनबाईंच्या फोनची वाट बघताय. मात्र त्यावर अधिपती काहीच उत्तर देत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.